पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तिहेरी हत्याकांड झाल्याचे पोलीस तपासात समोर आले। बेपत्ता महिलेचा शोध घेत असताना या संपूर्ण घटनेचा उलगडा झालाय। या घटनेमुळे मावळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाले। महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला। नंतर तिचा मृतदेह नदीत टाकत असताना तिची 2 मुले रडू लागल्याने त्यांना देखील जिवंतपणे नदीत ढकलून दिले। ही धक्कादायक घटना 6 ते 9 जुलै 2024 दरम्यान घडली। समरीन नेवरेकर, तिला 2 मुलं होती। त्या 2 मुलांचा सुद्धा त्यांनी जीव घेतला। गजेंद्र दगडखेर म्हणून आरोपी आहे, त्यांनी त्यांचा जीव घेतला। जिथे होते तरी त्यांना त्या पाण्यात टाकलं, भोवत्या पाण्यात टाकलं। त्यांना जरा हे नाही वाटलं का, मनाला दया आली? त्याला पण 2 पोरं आहेत, पण त्याला वाटलं नाही का जरा पण काय नाही, फक्त आम्हाला न्याय मिळो आणि लवकरात लवकर न्याय मिळो, लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे। त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा, बस एवढीच विनंती आमच्याकडून। आज आम्ही सगळ्यांच्या पाया पडतो, आम्ही सगळ्यांच्या पाया पडतो। उभे राहिले आमच्या मागे फक्त आम्हाला वाटत होतं की आम्हीच एकटे आहोत, पण आज ही लोक घर या गावात आमचं गणगोत कोण नव्हतं, एवढं गणगोत आलंय। थांबले तेवढ्या पावसात आमच्यासाठी थांबून आमच्यासाठी हे लोक आमच्या बरोबर रडतायत। आज आमच्या खांद्याला खांदा लावतात। आम्ही पण या लोकांचे फार फार आभारी आहे। या लोकांचं आयुष्यात या लोकांचा उपकार। पहिले तर तिला जाळ्यात बसवलं, प्रेमात जाळ्यात, आणि तिला पूस लावून परत तिला हे गर्भ आणि ते गर्भ नंतर तिला माहीत पडल्यानंतर ते गर्भ मिटवण्यासाठी, ते संपवण्यासाठी त्याने तिला परस्पर खोटं सांगून, घरात खोटं सांगायला लावलं आणि परत तिला सांगून तिला पिंपरीत उतरून घेतलं। आणि पिंपरीत उतरून घेतलं आणि तिला परस्पर गाडीने बसून तिला कळंबोळी ते हॉस्पिटलला नेऊन तिचे परस्पर तिथे त्याने ते गर्भ पाळण्याचा प्रयत्न करतेवेळी त्या माझ्या मुलीचा मृत्यू झालाय। त्यात ते डॉक्टर वगैरे सगळं माहिती असून डॉक्टर पण आपल्या हलगर्जीपणाने सगळं माझ्या मुलीचं हे केलं। त्यानंतर ती बॉडी तिथून आणून या लोकांनी संमतीने, त्यांच्याबरोबर जे पण असतील, गजेंद्र बरोबर आणि त्याचे जे पण साथीदार, ह्या सगळ्यांनी ती बॉडी इथपर्यंत आणून तिला इथे आपल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात बॉडी सुद्धा फेकली। आणि परत साहेब त्यांची 2 मुलं रडत असताना, जिवंत असताना त्या 2 मुलांना त्याने पाण्यात टाकलं। लहान मुलं, लहान मुलं, एक माझा 5 वर्षाचा नातू समुद्र पाण्यात टाकलं। साहेब काय करू सांगा, असं जिवंत पोहायला आपल्याला पाण्यात टाकलं। कोण असा माणूस असेल की जो असं 2 लहान पोरांना पाण्यात असं सोडतोय? त्याचा जीव कसं काय, त्याचं मन कसं काय वितळलं असेल, त्याचं काळीज कसं पाणी नाही झालं? आमची एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर नाव लिहायला, माझ्या मुलीला आणि त्याच्या दोघांच्या पोरांना लवकरात लवकर न्याय मिळावा। त्याला त्या नराधमाला जेवढी या संसारात जी ज्याच्यापेक्षा नाही त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त शिक्षा त्याला व्हावी, अशी आमचे निवेदन आहे। आमचं हे थोडं आमचं निवेदन सगळीकडून करून सरकाराला सुद्धा आमचं हेच निवेदन आहे, त्या माणसाला सोडू नका, कसंही कुठल्याही दबावाखाली बळी पडू नका। आमच्या मुलीला आणि तिच्या 2 पोरांना न्याय मिळवून द्यावा, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, आम्हाला हीच अपेक्षा आहे। फाशीपेक्षा सुद्धा जास्त काही 100 वेळा त्याला फाशी द्या, हीच आमची अपेक्षा आहे। बघा साहेब, त्याला मोकळं सोडू नका, अशा नराधमाला सोडून उपयोग नाहीये। त्याने आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून ठेवलंय। आज त्याचा पण आम्हाला एकच नाही की त्याच्या पण कुटुंबाला, सगळ्या कुटुंबाला शिक्षा व्हावी आमची। त्यांच्याच घरात भाड्याने राहतोय 3 वर्षापासून, आणि चांगलं व्यवस्थित आमचं त्यांचा संबंध होता, असं कधी वाटलंच नाही। आणि मी स्वतः बाहेर देशात कामाला आहे, मी त्यांना यायचो त्यावेळेला त्यांना सांगून, त्यांना स्वतः त्याला गजेंद्रला भेटून सांगायचो, दादा बघा माझ्या पोराकडे लक्ष द्या, माझ्या मुलांकडे लक्ष द्या, सगळ्यांकडे लक्ष। हो दादा जावा तुम्ही, आम्ही आहोत ना, आमचं घर, तुमची मुलं काय, आमची मुलं काय, घरात कुटुंबासारखी, एवढं मी त्यांना भावासारखं विश्वास ठेवलं होतं। एक भावापेक्षा जास्त त्याला मी मानत होतो त्या लोकांना, आणि त्यांनीच माझं गळा कापला। एक विश्वास ठेवला होता मी त्यांना, आणि मी माझ्या कुटुंबाला त्यांच्या स्वाधीन करून बाहेर परदेशी जात होतो। आज त्या लोकांनी माझा विश्वासघात करून माझ्या मुलीचा गळा कापला। माझ्या पुन्हा ती अत्यंत दुर्दैवी आणि एकदम निर्घृण केलेली हत्या आहे, आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त जी काही शिक्षा देता येईल ती शिक्षा द्यावी, अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। तरी ती शिक्षा या पोलीसवाल्यांनी किंवा या आयुक्तालयात जे काही आहेत त्यांनी सगळ्यांनी त्या आरोपींना एकत्र घेऊन त्यांना जी काही शिक्षा देता येईल ती शिक्षा त्यांनी द्यावी, अशीच आमची एवढी अपेक्षा आहे। आणि त्यांची फॅमिली पण तीच अपेक्षा आहे की त्यांनी त्या
काही लोकांच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा त्यांच्या नाही का अंडर कोई पॉलिटिकल लोक असतील त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन त्यांनी हे कारवाई थांबवावी नाही आणि त्यांची जी 2 लेकरं त्यांची मुलगी जी वाहून गेली आहे त्यांचं शोधकार्य करून त्यांना त्यांच्या ताब्यात द्यावं आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी। बहुत बड़ा धोखा करेला है। 2 छोटे छोटे बच्चे थे, उसको ले जाके नदी में फेंक डाले। बच्चों को भी जिंदा बच्चों को पानी में डाल दिया। ऐसा कैसा आदमी होगा वो आदमी को सजा चाहिए। गजेंद्र दगड़खेर को ऐसी सजा दो कि वो किसी के साथ दूसरे के साथ नहीं करना चाहिए। आज मोहल्ले में हमारे सब लोग रहते, वो दूसरे बेटी के साथ ये नहीं चीज करना चाहिए, इसको छोड़ना ही नहीं चाहिए। 11 जुलै 2024 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल झालेली होती। सदर तक्रारीमध्ये एक विवाहित महिला आपल्या 2 मुलांसह बेपत्ता असल्याचे तक्रारदारांनी सांगितलेले होते। सदर मिसिंगच्या तपासामध्ये विवाहित महिलेचे एका इसमासोबत प्रेम संबंध होते आणि त्यामधून ती प्रेग्नंट असल्याचे दिसून आल्याने तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून ती प्रियकराच्या मित्रासोबत कळंबोली जिल्हा ठाणे या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह व तिच्या 2 मुलांना परत तळेगाव दाभाडे या ठिकाणी घेऊन आला आणि प्रियकराच्या मदतीनं त्या दोघांनी मिळून, प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे। त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची दोन्ही मुलं रडत होती आणि त्यामुळं या दोन्ही मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या 2 आरोपींनी फेकून दिलेलं आहे। सदर दुर्दैवी घटनेच्या अनुषंगानं दोन्हीही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलीस न्यायाधीशासमोर हजर केलं असता त्यांना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। ही घटना नेमकी समोर कशी आली आणि उजेडात कशी आली? सदर मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान बेपत्ता महिलेचे CDR तपासणी केली असता त्यामध्ये हे जे संशयित आरोपी आहेत यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी महिलेच्या घरात कोण कोण असतं आणि ती महिला नेमकी तळेगाव दाभाडे या ठिकाणी कशा पद्धतीने राहत होती? नमूद मृत महिला ही मागील 2 वर्षापासून आपल्या आईवडिलांसोबत वराळे या ठिकाणी राहत होती आणि तिच्या नवऱ्यासोबत तिचे फॅमिली डिस्प्यूट असल्यामुळे ती आईवडिलांकडे राहत होती। या प्रकरणी तळेगाव MIDC पोलिसांनी प्रियकरासह दोघांना अटक केली।